मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी मोर्चे झाले, आंदोलन झाले। गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनामध्ये यश आलं मराठा बांधवांना आणि हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट याचा उल्लेख करत मराठ्यांना आरक्षण देण्याची एक नवीन कल्पना पुढे आली। आता कोल्हापूर गॅजेटही आहे आणि कोल्हापूर गॅजेटबद्दल माहिती द्यायला तर आपल्यावर आहे दिलीप देसाई। काय सांगाल की मराठांना कोल्हापूर गॅजेटचा उल्लेख व्हावा असं वाटतं का? हे पहा, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा समाज कित्येक आंदोलन केले, मोर्चा काढले, भरपूर आम्ही त्याचे प्रयत्न केले। परवाच मुंबईमध्ये जरांगे पाटील यांनी मोर्चाद्वारे धडक मोहीम राबवली। यामध्ये हैदराबाद गॅजेटचा विचार करून शासनाने एक GR काढला। तो मराठवाड्यातील ठराविक गावांसाठी तो निघाला, महाराष्ट्रातील मराठ्यांना निघाला नाही। त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की सातारा गॅजेटनुसार सातारा गॅजेट शासन परिपत्रक निघेल असा आश्वासन दिलेलं आहे। परंतु या देशातलं संविधान आजही जिवंत आहे। त्यामुळं अनुच्छेद 14 प्रमाणे सर्वांना समानता न्याय मिळाला पाहिजे हे घटनेत लिहिलेलं आहे। त्यामुळं ठराविक जिल्ह्यांपुरताच मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे चुकीचं आहे। शासनानं कोल्हापूर जिल्ह्यातला हा 1881चा हा जो गॅजेटर आहे, या गॅजेटरचा विचार करून यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठ्यांचे प्रमुख हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हे कुणबी, परंतु एक वर्ग म्हणून मराठ्यांना मराठी भाषक दक्कन कुणबी पासून वेगळे करता येणार नाही असं स्पष्ट या गॅजेटरमध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळं मराठ्यांचा जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यावेळेला मराठ्याच्या घरी एक चांगला कार्यक्रम असतो, वास्तुशांती असते, लग्न कार्य असते, त्यावेळेला घराला तोरण बांधण्याचा संपूर्ण अधिकार हा हरिजन लोकांना दिला जातो। इतकंच काय, माणसाचा मृत्यू झाल्यानंतरचा सुद्धा अंतिम विधीचा शेवट जी प्रक्रिया असते ही सुद्धा हरिजनांनाच मान देऊन ही केली जाते। असं हे हरिजन आणि कुणब्यांचं नातं आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जनक आहेत आणि कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये उल्लेख केलाय, काय वाटतं? 1881च्या गॅजेटच्या जनगणनेनुसार मराठा, कुणबी, इतर जाती यांचा सगळा लेखाजोखा ह्यात लिहिलेला आहे। यानुसार छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांनी 1902 साली वटप हुकूम काढला आणि त्याचा ठराव केला। त्यानुसार मराठ्यांना 50%च्या आत आरक्षण मिळालं पाहिजे। नुसतंच मराठ्या नव्हे, इतर जातीच्या लोकांना सुद्धा जे आर्थिक दुर्बल आहेत यांनाही आरक्षण मिळावा असा ठराव केलेल्याचं कोल्हापूरमध्ये नोंद आहे। उद्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये तुमचं म्हणणं काय मांडणार आहात? उद्या होणाऱ्या कॅबिनेट मीटिंग प्रमाणे त्यामध्ये मराठ्यांसाठी नेमलेली उपसमिती आहे आणि उपसमितीच्या अध्यक्ष हे राधाकृष्ण विखे पाटील आहेत, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री। यांच्या बैठकीमध्ये मराठा समाजाला ज्यावेळेला सातारा गॅजेटमधनं द्यायचं आरक्षण आहे, त्याच पद्धतीनं कोल्हापूर गॅजेटचा सुद्धा त्यामध्ये विचार करणं आवश्यक आहे। नुसतं कोल्हापूर गॅजेट नाही, सावंतवाडी, रायगड, पुणे, सोलापूर या सगळ्या गॅजेटांचा विचार केला पाहिजे आणि अखंड महाराष्ट्रातल्या समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे ही आम्ही प्रमुख मागणी आज ईमेलद्वारे माननीय मुख्यमंत्र्याला पाठवत आहोत। पुढची भूमिका काय असेल जर एकच गॅजेट धरलं नाही तर? हे पहा, या देशातली न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे। त्यामुळं राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी जरी काही ह्या GR वरनं फिरवाफिरवी करत असतील तरी न्याय व्यवस्थेकडे आम्ही या मराठा समाजावर होणारा अन्याय, हे गॅजेट हे आम्ही न्यायालयासमोर कुठेही आज आलेलं नाही, हे न्यायालयासमोर आणू आणि न्याय मिळवून घेऊ हीच अपेक्षा आता आमच्याकडे राहिलेली आहे। महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात जितकी गॅजेट आहेत त्याचा उल्लेख करावा आणि तसा GR काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली, नाहीतर अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्यासाठी हे मराठा बांधव जातील असेही सांगण्यात आलंय। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।